राज्यामध्ये सध्या विषय गाजतोय तो हिंदी सक्तीचा आणि या विषयाला राजकीय रंगही आलेला आहे। पण हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा जोर धरतीये। कारण हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये एकूण 2 मोर्चे निघणार आहेत। पहिला मोर्चा 5 जुलैला असेल, मनसेचा हा मोर्चा असेल, तर 7 जुलैच्या मराठी समन्वय समितीच्या मोर्चात ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे। वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे या वाक्याचा अर्थ कळेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी आज केल्यामुळे सस्पेन्स चांगलाच वाढलेला आहे। तर त्रिभाषा सूत्राचा स्वीकार ठाकरेंच्या सत्तेत झाला होता याची आठवण आशिष शेलारांनी करून दिली आहे। त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला तारखेला कळेल। शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। हिंदू आहोत, हिंदी नाही, हिंदू आहोत, हिंदी नाही। हिंदी सक्तीच्या विरोधात आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। एका मुद्द्यावरून 2 मोर्चे निघणार असल्यानं हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण केलं जातंय का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामागचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या विरोधात शड्डू ठोकलाय। हिंदी सक्ती विरोधात मनसेनं गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं। या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे मनसे सर्व मराठी भाषिकांसह पक्ष आणि संघटनांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणार आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 7 तारखेला कळेल। 7 जुलैला मराठी समन्वय समितीच्या मोर्चानं मुंबई दुमदुमणार आहे। या मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पाठबळ मिळणार आहे। कारण हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। हिंदी सक्तीला शिवसेना उबाठानं कडाडून विरोध केलाय। दरम्यान राज्य सरकारनं हिंदी सक्तीवर सर्वपक्षीय सहमती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्याची जबाबदारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंवर सोपवण्यात आली आहे। सरकारकडून हिंदी भाषेविषयी सादरीकरण केलं जाणार आहे, पण उद्धव ठाकरेंनी सादरीकरणाचा मुद्दा साफ फेटाळून लावलाय। आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हिंदी सक्तीच्या विरोधात 2 मोर्चे निघणार असल्यानं सत्ताधारीही उत्तर देण्यासाठी तत्परतेनं पुढे आले। राजकीय लाभासाठी विरोधकांचं राजकारण सुरू असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला। हा दुटप्पीपणाची भूमिका झाली, पण सरकार कुठलीही दुटप्पीपणाची भूमिका घेणार नाही। ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही काही जात नाही। कोण काय म्हणालं, कोणी काय निर्णय घेतला, आम्ही कधी सरकार म्हणून जो निर्णय घेतो तो जनतेच्या हिताचा घेतो, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतो। हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला। मागील काही महिन्यांपासून दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, मात्र अजून कुणीही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता। त्यातच आता राज ठाकरेंनी मोर्चात कोण येणार हे बघणार असं वक्तव्य केलं। तसंच वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असंही राज ठाकरेंनी सांगितलं। हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चे निघणार असल्यानं एकत्र येण्याची नांदी असेल का हे आता लवकरच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।